ताई, हा बोला ना. मी महाराष्ट्राहून आलोय. कुठला व्यवसाय स्टार्ट करावा आणि काय अमाऊंट आणि कुठले प्रोडक्ट ठेवावे? मला 1000-2000 पीस क्वांटिटी मध्ये पाहिजे तर ते भेटतील का? अमाऊंट मध्ये प्रोडक्ट येणार नाही ताई. अजमेरा फॅशन एवढं स्वस्त कुर्ती देतं का? खरंच मिळते का? कुर्तीचे किती प्रकार आहेत किंवा घरातून करायचा दुकानातून करायचा म्हणजे तुमच्या पण मनात असतील का नाही असे छोटे मोठे प्रश्न. तर याच प्रश्नासोबत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. ताई, हा बोला ना. मी महाराष्ट्राहून आलोय. अच्छा अजमेरा फॅशनचं भरपूर नाव ऐकलंय साई मी. अच्छा. इथे लोक कमी पैशाने व्यवसाय स्टार्ट करतात, बरोबर आहे ना? हो नक्कीच. मी तुमच्या व्हिडिओत पाहून आलाय. तुम्ही अच्छा. सांगता की कमी पैशात व्यवसाय स्टार्ट होतो, ओके. पण मला पण व्यवसाय स्टार्ट करायचे आज. तर मी तुमच्या जवळच आलाय मी की कुठला व्यवसाय स्टार्ट करावा आणि काय अमाऊंट आणि कुठले प्रोडक्ट ठेवावे. बघा मी सांगते तुमच्या मनातला प्रश्न खूप सुंदर आहे आणि बऱ्याच नवीन व्यापाऱ्यांना पण असं मनात भीती असते. आता कुठलाही व्यवसाय केला की त्याला 1,00,000, 2,00,000 रुपये, 5,00,000 रुपये असं काहीतरी अमाऊंट त्यांच्या डोक्यात येतं, हो की नाही? पण तसं नाहीये. या ठिकाणी खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा व्यवसाय सुरू होतो, हो की नाही? किती अमाऊंट तरी ताई? कमीत कमी तुम्ही 25,000 ते 30,000 लावू शकता. इतक्या कमी अमाऊंट मी स्टार्ट करू हो शकतो? हो बघा आपण त्याच्या इतक्या अमाऊंट मध्ये प्रोडक्ट येणार नाही ताई? बिलकुल का नाही येणार. हे बघा मी तुम्हाला जे प्रॉडक्ट दाखवणार आहे ना हा, ते 25,000 ते 30,000 तुमचा व्यवसाय आरामात चालू करतं. पण ताई आता तर लोक फॅन्सी कपडे खूप घालतात. हा. जसं की ते आता तुम्ही कुर्ती मध्येच मी एक्झाम्पल देतो. हम्म. ते कुर्ती पॅन्ट दुपट्टा हो त्या टाइप मध्ये फॅशन चाललंय. एकदम सेम टू सेम कोंबो असतो तो, बिलकुल बिलकुल आणि बघा. त्या शॉर्ट कुर्ती मध्ये. हो पण मला त्या प्राइस मध्ये तर मिळणार नाही. बिलकुल का नाही मिळणार. बघा इथे काउंटर प्राइस तुम्हाला 79 पासून आहे. फक्त 79 रुपये मध्ये 79 पासून सुरुवात आहे. बरोबर. मग तुम्हाला जशी क्वालिटी मिळेल त्यामध्ये तुम्हाला रेंज पण तशी मिळणार आहे. मग 79 असेल, 90 असेल, 100 असेल, 150 असेल, अशा वेगवेगळ्या तुम्हाला प्राइसचे या ठिकाणी तुम्हाला कुर्ती दाखवली जाणार आहे. आणि सर्वात आधी जर तुम्हाला बिझनेस जर सुरू करायचा असेल तर स्टार्टिंगला घरातून करायचं, हा, हो की नाही? त्याच्याने तुम्हाला तुमचे कस्टमर जुळतील. जेव्हा तुम्ही कस्टमरांना चांगल्या क्वालिटीचे कमी प्राइस मध्ये प्रॉडक्ट देणार त्याने तुमचे ग्राहक वाढतील. बरोबर. मग तुमचा व्यापार अजून थोडा मोठा होईल. तुमच्यात कॉन्फिडन्स येईल की नाही माझे कस्टमर माझ्यावर विश्वास ठेवून माझं प्रॉडक्ट माझं घेऊन जात आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला मी इथे कलेक्शन दाखवते. बघा इथे सॅम्पल्स ठेवलेले आहेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुर्ती ठेवा. म्हणजे कुर्तीचं सॅम्पल असं असणार आहे. सिंगल कुर्ती आपण म्हणू शकतो. हा ताई, याच्यामध्ये साईज वेगळी येईल का? यामध्ये कसं असणार आहे सर, हे एकाच कलरचं आहे. बरोबर. हो की नाही? साईज म्हणजे वेगळी असणार. हा साईज आपल्याला वेगळी मिळणार आहे. आणि याच्यासोबत दुपट्टा पॅन्ट वगैरे पण आहे का त्या फोटो नाही लावताय नाही तसं? हे फक्त कुर्ती आणि पॅन्ट. कुर्तीच आहे फक्त यामध्ये. हा. मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते हा, याचा. दावान ताई. आपल्या व्ह्यूअर्स लोकांना पण लक्षात येणार आहे. हे बघा सिंगल कुर्ती आहे ही. तुम्ही बघू शकता स्ट्रेट कुर्ती अरे म्हणजे डेली वेअरच्या हिशोबाने आहे. हे बघा फॅब्रिक पण मस्त आहे. टाय पॅटर्न यामध्ये दिलेला आहे. आणि हे बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना भीती असते. हे बघा याच्यामध्ये तुम्हाला 4 साईज मिळतात. इथे हा. टिक केलेला आहे बघू शकता. मार्क एम, केलेला आहे. एल, एक्सेल, डबल Double एक्सेल हे XL. 4 साईज. यामध्ये तुम्हाला 4 पण size. ताई, मला किती रेंज पासून कुर्ती ठेवावी घरून जर मी व्यवसाय स्टार्ट करतोय तर? हो हो बघा तुम्ही 79 पासून ठेवू शकता तर जवळजवळ 350-400 पर्यंत ठेवू शकता. म्हणजे 79 ची कुर्ती तुम्ही 150 ला विकू शकता. 150 ची कुर्ती तुम्ही 200 ला विकू शकता. म्हणजे 50 रुपये किंवा 60 रुपये एका कुर्ती मागे तुम्हाला लावायचे. बरोबर. कारण की आपल्याला स्टार्टअप करायचं आहे. जेव्हा आपलं बिझनेस ग्रो करायला लागेल मग त्यानंतर आपण थोडं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करून अजून चांगल्या चांगल्या व्हरायटीज ठेवू, हेवी रेंजच्या ठेवू. कस्टमर जशी डिमांड करतील त्या हिशोबाने. हा ताई, मला ते 79 वाली सांगता तुम्ही, ते कुर्तीचे कलेक्शन दावा ना. इथे बघू शकता या ठिकाणी जे काउंटर आहे ना सर, इथे तुम्हाला 79 ची कुर्ती जी आहे ना ती पण आपण बघून घेऊया. कारण की मराठी लोकांना असं मनात एक स्वस्त शंका असते. कलेक्शन खूप पाहिजे ताई. आपल्याकडे स्वस्त जास्त चालतं बिलकुल महाराष्ट्रामध्ये. बिलकुल तुम्ही इथे बघू शकता हे काउंटरवर परचेसिंग चालू आहे. लोक इतक्या लांबून लांबून येतात. लोकांना ही माहितीये की इथे 79 पासून आम्हाला कुर्ती मिळणारच, हो की नाही? तर याप्रमाणे तुम्हाला 79 चं स्टार्टिंग प्राइस मध्ये कुर्ती मिळणार ही आहे. कुर्ती का ताई हे 79 बघा वाली? या पद्धतीने तुम्हाला 79 ची कुर्ती मिळणार आहे सर. बघू शकता फॅब्रिक पण छान आहे. बरोबर. कॉटन फॅब्रिक येणार आहे. आता हा. उन्हाळा स्टार्ट झालेला आहे
तर उन्हाळ्याच्या हिशोबाने कॉटन मटेरियल नक्कीच ठेवा सर तुम्ही. हा. यामध्ये तुम्हाला कलर वेगवेगळे मिळतील. हे बघा, हा. आता तुम्हाला हे पूर्ण बंच घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे पूर्ण सेट टू सेट घ्यावा लागेल, सिंगल पीस नाही भेटत. नाही. मला 1000-2000 पीस क्वांटिटी मध्ये पाहिजे तर ते भेटतील का? नक्की सर, नक्कीच मिळेल. 1000 पाहिजे किंवा 100 पाहिजे, तुम्हाला जेवढे पाहिजे आता पहा, हे तुम्ही जे खालती ठेवले हे कसं ऑरेंज मध्ये पूर्ण एक क्वांटिटी बिलकुल त्या टाइप मध्ये जाईल. हो हो नक्की सर. हे बघा ना, सॅम्पल्स इथे लावलेलेच आहे. हा. जसं तुम्ही इकडे बघू शकता, हे कलर्स आहे, तिकडे ब्ल्यू आहे, इकडे हिरवा आहे. बरोबर. क्वांटिटी म्हणजे तुम्ही पूर्ण क्वांटिटी बल्क पण एक्सपोर्ट करता. बिलकुल एक्सपोर्ट प्रत्येक व्हरायटीज मध्ये तुम्हाला मिळतं आणि एकदम म्हणजे क्वांटिटी मध्ये. हा. त्यामुळे चला, इथे तुम्हाला अजून काही विचारायचंय सर तुम्हाला ताई, व्यवसाय बाबतीत? एक क्वेश्चन आहे मला अजून, हम्म. की ते सध्याला ट्रेंड मध्ये चालतंय ते सेम टू सेम कलेक्शन असतो, कुर्ती हा. पॅन्ट आणि दुपट्टा. दुपट्टा. हा, मला फक्त ते कलेक्शन दावा. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे सॅम्पल्स काढलेलेच आहे. जसं अरे तुम्ही वाव. बघू शकता, खूप सुंदर ताई, साडी यांची फॅब्रिक वेगवेगळी असेल ना? सर्वांचं फॅब्रिक वेगवेगळं असतं सर. आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असतो ना, तर व्यवसायामध्ये ह्या गोष्टी एकदम नॉर्मल आहेत. म्हणजे की जसं पॅटर्न झाले, आता आपण हा. हा 3 पीस पॅटर्न्स बघत आहे, तर हा. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार ठेवणं खूप गरजेचं आहे. 3 पीस मध्ये नुसतं एकच पॅटर्न किंवा एकच व्हरायटीज एकच क्वालिटी ठेवून नाही चालत. तर बरोबर. आपल्याला जसं तुम्ही बघू शकता, इथं सिक्वेन्सचं नेक पॅटर्न आहे. तर या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही हे बघत आहात, याच्यामध्ये डिझाईन्स वेगळे आहे की नाही, तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे फॅब्रिक झाले. पण ताई, आज सुरत मध्ये असं सांगता की कलेक्शन जे तुम्ही पाहतात ना, हा, ते मिळत नाही, असं भरपूर ऐकलंय मी. अजमेरा फॅशन ट्रस्टेबल कंपनी आहे सर. बरोबर. आमची ऑनलाईन जी टीम आहे ती हा. तुमच्या सोबत कनेक्ट असते. तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा. ते तुम्हाला सांगत असतात, हो तुमचं इथपर्यंत पार्सल पोहोचलेलं आहे, तुमचं हे प्रॉडक्ट आहे. पार्सल तुमचं पॅकेजिंग होतं ना, तोपर्यंत त्या लोकांचं तुमच्यासोबत कनेक्शन असतं. ते तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये पार्सलचं सुद्धा दाखवत असतात, की सर तुमचं हे पार्सल मध्ये एवढं जे पीसेस आहे ते पॅकेजिंग झालेले आहे, यामध्ये एवढी साईज आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पण सांगितल्या ताई, जातात. मी जळगाववरून आलाय, तर जळगाव तुम्ही पार्सल एक्सपोर्ट करता का, डिलिव्हरी बिलकुल. करता का जळगाव पर्यंत? जळगावच नाही तर ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपलं पार्सल जात असतं. तर म्हणजे फॉरेन मध्ये पण एक्सपोर्ट होतं हो, तुमचं? फॉरेन मध्ये पण जातं. म्हणजे तुम्ही अदर सिटी मध्ये जर तुम्हाला पाठवायचं असेल हा. हेच प्रॉडक्ट, तरी तुम्ही सांगू शकता की आम्हाला त्या ठिकाणी हे प्रॉडक्ट पाठवायचं आहे, तरी इथून ते पार्सल तिथे जाऊ शकतं एकदम सेफली. तर तुम्ही आमच्या सोबत जुडा आणि आपला व्यवसाय आजच स्टार्ट करा. ताई, माझ्या पण 2-4 पार्सल लावा आजच, मी नक्की पण व्यवसाय स्टार्ट करतो. नक्की सर, नक्की. मंडळी, हे सर आले होते, त्यांच्या मनात खूप जास्त प्रश्न होते. म्हणजे की अजमेरा फॅशन एवढं स्वस्त कुर्ती देतं का, खरंच मिळते का, कुर्तीची किती प्रकार आहेत, किंवा घरातून करायचा दुकानातून करायचा. मंडळी, तुमच्या पण मनात असतील का नाही असे छोटे मोठे प्रश्न, तर याच प्रश्नासोबत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.